राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वर नगर भागातील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याच्या कारणावरून दोन्ही सेनेचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचा प्रकार गुरुवारी घडला. उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे गटासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले. तर आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे पक्षाने धरला. यातून दोन्ही गटातील वाद उफाळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. या वादानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात ज्ञानेश्वर नगर हा परिसर येतो. हा परिसर शिंदे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघामध्येच हा परिसर येतो. या भागातून ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे 3 तर ठाकरे पक्षाचे शहाजी खुसपे हे एकमेव नगरसेवक निवडून आले. ज्ञानेश्वर नगर भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उद्यान पडीक अवस्थेत असून या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप खुसपे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या जागेवर कंटेनर ठेवण्यासाठी चौथरा बांधण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांसह इथे विरोध दर्शवला होता. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती. नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्यासाठी नाना नानी पार्क ही जागाही योग्य नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. यानंतर काही दिवस हे प्रकरण थंडावले असतानाच गुरुवारी या ठिकाणी आरोग्य केंद्राचा कंटेनर एका वाहनातून आणल्यानंतर दोन्ही सेनेत वाद झाला. उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले. तर आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे पक्षाने धरला असून येथे शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे, अशोक वैती, शरद कणसे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय दळवी व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दोन्ही सेनेत आरोग्य केंद्र उभारणीवरून वाद उफाळून आला आणि त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले. यात पुरुषांबरोबर महिलाही आघाडीवर होत्या. तसेच शिंदे पक्षाच्या महिला स्थानिक नसून त्या दुसऱ्या भागातील असल्याचा आरोपही ठाकरे पक्षाकडून करण्यात येत होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या वादानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये एक आता एक निवडणुकीचा नगरसेवक निवडून आलेला आहे आणि नव्याची नवीन नवलाई आहे. हा जो आरोग्य केंद्र आहे हे प्रशासकीय राजवट असताना कमिशनर साहेबांकडे आमचे ठाण्याचे खासदार आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांनी केंद्रातल्या निधीतून हा मंजूर करून घेतलेला आहे. पहिली ह्या गोष्टीची त्यांना कल्पना नाही आहे. त्यांना आता येऊन 2-3 महिने पण झालेले नाही आणि अजून कुठलाही बजेट मंजूर झालेलं नाही. कुठल्या एका फाईलवर बजेट पडलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या प्रपोजलचा विषय येतच नाही. आणि राहिला विषय शौचालय आणि याचा तर तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कळेल की खरोखर कसं चांगलं लोकांसाठी किती उत्तम असं आरोग्य केंद्र उभारलं गेलेलं आहे. आणि आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे लोकांना अजून वेळ असं काम करत असतो. त्याच्यामुळे हजारो नागरिक त्यांना आरोग्य सेवा इथे उपलब्ध होणार आहे. परंतु काही लोकांनी महिलांना चुकीचं भडकवून इथे आणून जे आरोग्य केंद्र आले ते गाडी पळण्याचा प्रयत्न केला, कायदा हातात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं पाहिलं तर वास्तविक त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु चोराच्या उलट्या बोंबा या याच्यातून बघा आमचे तिच्या जोरावरती यांनी आता महिला पत्रकार पत्रकार बांधवांवरती पण त्यांची हात टाकायची हिंमत केलेली आहे. तुमच्या पत्रकार महिला भगिनीवरती त्यांनी हात टाकलेले. आता ते पत्रकार माझ्या माहितीप्रमाणे गुन्हा दाखल करायला गेलेले आहेत. म्हणजे जर यांची एवढी हिंमत होते कशी की स्थानिक महिला स्थानिक लोकांना विश्वासात न घेता जबरदस्ती 13 वर्षापासूनचं असलेलं गार्डन ताकदीच्या जोरावरती आरोग्य केंद्र करायला घेतलेलं आहे. बल्कि आरोग्य केंद्राला त्याच्यापेक्षा मेन रस्त्यालगत जागा असताना त्यांना त्या घाणीतच आरोग्य केंद्र कशासाठी करायचं हे विरोध करण्यासाठीच फक्त ही गोष्ट चालू नाहीये. या कामासंदर्भात त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची वर्क ऑर्डर नाहीये, काही नाहीये.
कोणतीही परमिशन नाही हे फक्त आणि फक्त ताकदीच्या जोरावरती हा प्रोजेक्ट ह्या आरोग्य केंद्र रेटलं जातं. हा विरोध आम्ही ताकदीने करणार. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकमेव जागा आहे ती सुद्धा तुम्ही आरोग्य केंद्र खोलून घाणीच्या साम्राज्यात घालणार असाल, आरोग्य केंद्राला दुसरी जागा असताना, तर नक्कीच आम्ही ताकदीने विरोध करूया. मुख्य रस्ता, हा जो मुख्य रस्ता आहे, आतमध्ये 10 कंटेनर उभे राहिले एवढी मुख्य रस्त्यालगत जागा आहे आरोग्य केंद्राला. आता किती मंजूर केलेला आहे काय यांच्याकडे आता दाखवण्यासाठी आम्ही मागितलं तर काहीच नाहीये. जर यांच्याकडे परमिशन होती मग 4 तास कंटेनर येऊन उभे का राहिलेत? एकही कागद यांच्याकडे दाखवण्यासाठी नाहीये. या जागे कामाची वर्क ऑर्डर नाहीये, काही नाहीये. फक्त आणि फक्त ताकदीच्या जोरावरती हा प्रोजेक्ट. माझ्याकडे 3,500 लोकांच्या सह्या आहेत. पूर्ण ज्ञानेश्वर नगरची ही भूमिका आहे. किती कंटेनर? ज्ञानेश्वर नगर मध्ये एकही गार्डन 10 बाय 10 ची मोकळी जागा नाहीये. एकमेव गार्डन आहे ते कशासाठी? जर जेव्हा दुसरी योग्य जागा असताना ते गार्डनचा बळी कशासाठी दिला जाते हेच मला काय कळत नाही. त्यांचा पराभव झालेला असेल तर ते त्यांना सहन नसेल झालं, ह्या कारणास्तव त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अंगावरती लोक घालून मारायचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकारांना त्यांनी जपलेलं नाहीये, महिलांवरती हल्ला केलेला आहे. हे नक्की कशाच्या जोरावरती होते? हे 2 कंटेनर आरोग्य केंद्राचे आहेत. आरामात इथे मुख्य रस्त्यालगत लोकांना जाण्या येण्याची सोयीस्कर जागा आहे, तिथे होऊ शकतात. पण यांचा अट्टहास त्या घाणीच्या साम्राज्यात शौचालयाच्या किनारी आणि खड्ड्यात नाल्याच्या बाजूला त्यांना करायचं आहे. केंद्रासाठी आणलेलं आहे. आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि आरोग्य केंद्र सुरू होणार आहे. इथे 25,000 स्लममधल्या लोकांना याचा उपयोग होणार आहे. मी धक्काबुक्कीच्या जवळ नव्हतो, आजूबाजूला कुठे काय आलं मी जाऊन आजूबाजूला नव्हतो, तिथे मी बाजूला होतो, त्यामुळे मी काही बघितलं नाही. कार्यकर्त्यांकडून गैरवर्तणूक होऊ नये याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. त्यांचं म्हणणं आता मी कसं करू? मी लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलतोय की या ठिकाणी पूर्वी पण विरोधकांनी सांगितलं होतं या ठिकाणी गर्दुल्ले बसतात, अंमली पदार्थाचं सेवन करणारी लोक बसतात, महिलांची छेडछाड होते, तिथे स्वच्छता नाही आहे. आणि मग याच्यावर मी मधला मार्ग काढला आणि त्या ठिकाणी आरोग्य केंद्राची प्रोव्हिजन केलेली आहे जे लोकांच्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. शौचालय नाही, आपली माहिती चुकीची आहे. तिथे त्यांचं काही म्हणणे मला माहीत नाही, परंतु तिथे सुलभ शौचालय नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. झाडाच्या जागेचा दवाखाना बांधताय, ही रोगराई पसरायला दवाखाना बांधताय का? अजिबात होऊन देणार नाही. आमची लोक तिथे गार्डन बांधताय, वयस्कर लोकांना बसायला करतात. कोणाच्या बसायला म्हणजे बोर्डने आणलेलं नाही. का नाही? आम्ही संडासच्या जागे कुठे तुम्ही दवाखाना बांधताय, रोगराई पसरायला बांधताय. आणि पोषणाने हे कचरा उठला ना, इथे कचरा पसरला, समोर हॉस्पिटल आहे, 2 हॉस्पिटल आहे, त्याच्यासमोर रोगराई होते, जिलेवरा होतात, त्यांचा कचरा उचला ना. तिथे रोगराई वाढली तर उचला ना कचरा.